नमस्कार मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आणि आपण बघू शकता 3 HP ओसवाल कंपनीचे सोलार. काही दिवसांपूर्वी ह्या सोलारचा एक व्हिडिओ मी बनवलेला होता आणि सोलारच्या दोन्ही साईडला स्प्रिंकलरच्या 2 तुट्ट्या चालू होत्या आणि तुट्ट्याचं पाणी डायरेक्ट सोलारवर जात होतं. सोलारला साफ करण्यासाठी ते दोन्ही तुट्ट्या बसवलेल्या होत्या. तर बघू शकता आता काही दिवसांनी मी इथं आलो आहे तर सोलार चांगलंच खराब झालेला आहे. बघू शकता पॅनलवर एक चिकट थर जमलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता. सोलार चांगलंच खराब झालेला आहे. सोलार साफ करण्याची ही पद्धत बरोबर नाही. मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन भरपूर सोलार साफ करण्याचे वायपर आणि क्लीनर भेटतात. ज्या क्लीनरला पाण्यात टाकून आपण सोलारवर फेकू शकतो आणि वायपरला लांब काठी बांधून सोलार साफ करू शकतो. दिवस मावळल्यानंतर दिवस असताना सुद्धा सोलार साफ करणे बरोबर नाही. संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर किंवा सकाळी सूर्योदय होण्याच्या अगोदर आपण सोलारला साफ करू शकता, जेणेकरून कसलीही हानी होणार नाही. बघू शकता एक चांगला चिकट थर जमलेला आहे सोलार पॅनलवर. मी मागेच एक व्हिडिओ बनवला होता की बाबा सोलार साफ करायची ही पद्धत योग्य आहे का. तर बघू शकता सोलार भरपूर खराब झालेला आहे. आता एक चांगला चिकट थरवरी जमलेला आहे. तर तुमच्याकडे कोणत्या कंपनीचे सोलार आहे आणि सोलारला तुम्ही कोणत्या पद्धतीने साफ करता आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.